तर आखाती देशांमधल्या युद्धामुळे राज्यातून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक त्याचबरोबर व्यापार साखळी पूर्णपणे कोलमडली आहे। शेतमाल घेऊन निघालेली सुमारे 1100 कंटेनर हे जेएनपीटी मध्येच अडकून पडलेले आहेत। नाशिकचा 5400 टन कांदाही थांबलाय। जळगाव जिल्ह्यातली केळी निर्यात 100% थांबली आहे, त्यामुळे दरही कोसळले आहेत। तर तिकडून अर्थात आखाती देशांमधून इराणी पिस्ता आणि बदाम येतात, मात्र ते देखील आता महागले आहेत। तर दुबईला होणारी कांदा, मका, मिरची, टोमॅटो त्याचबरोबर डाळिंबाची निर्यातही थांबली आहे। माल घेऊन दुबईला गेलेले 370 कंटेनर हे अडकून पडले आहेत। तर लेबनान इस्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे। इस्रायल लेबनान सीमेवर जोरदार हल्ले वाढले आहेत। इस्रायली सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लेबनान आणि इस्रायलमध्ये हल्ले सुरूच आहेत। सीमेवर हे मोठे हल्ले सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान इस्रायली सैनिकांची घुसखोरी या ठिकाणी सुरू होती, मात्र त्याला मोठं अपयश आल्याचं दिसतंय। तर सौदी अरेबियातील रिफायनरीचं मोठं नुकसान झालंय। काय इराणनं सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला केलेला होता आणि त्याचे काही फोटो देखील आता समोर आलेले आहेत। या रिफायनरीवर कशा प्रकारे हल्ला झाला आणि त्यानंतर या रिफायनरीचं कसं नुकसान झालंय हे आता समोर येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन थांबलेलं आहे आणि याचा फटका आता संपूर्ण जगाला त्याचबरोबर भारतालाही बसण्याची शक्यता आहे। सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रावर इराणनं ड्रोन हल्ला केलेला होता आणि त्यामध्ये इथं मोठी आग लागलेली होती आणि त्याचा फटका आता मोठ्या प्रमाणात जगाला बसण्याची शक्यता आहे। तर अमेरिकेच्या नेवादा अणुचाचणी केंद्रावर भूकंपाचे धक्के जाणवलेत। द US सन न्यूजच्या हवाल्यानं ही महत्त्वाची बातमी समोर येते। नेवादा टेस्टिंग साईटवर भूकंप झाल्याची माहिती मिळते। अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय त्यामुळे आता व्यक्त केला जातोय। द US सन न्यूजच्या हवाल्यानं ही मोठी बातमी आता समोर येते। तर दुसरीकडे इराणच्या गेराशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। इराणमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवलाय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतो, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता इराणच्या गेरासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। इराणमध्ये तब्बल 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवलेला आहे, त्यामुळे इराणमधील नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे। दरम्यान ही अणुचाचणी तर नाही ना, अशी शंका त्यामुळे आता उपस्थित केली जाते। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडलंय आणि त्यामुळे दुबईसह UAEमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं आता पावलं उचलली आहेत। या संकटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था देखील केली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वीच मराठी नागरिकांसोबत संवाद साधला होता। तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र सरकार आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता। त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या 164 प्रवाशांना मायदेशी परत आणण्याचा मार्ग एकनाथ शिंदे यांनी मोकळा केला। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, दुबईत अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः अडकून पडलेल्या नागरिकांशी संवाद साधलेला होता आणि तुम्हाला सुखरूपपणे मायदेशी परत आणणार असा शब्द देखील त्यांनी दिलेला होता। त्यानंतर आता स्टार एअरची 2 विमानं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सज्ज करण्यात आली आहेत। तर पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी सहलीसाठी दुबईला गेले होते, मात्र ते अडकून पडले आणि त्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क केला होता। आता हे सर्व विद्यार्थी हॉटेलमधून दुबई विमानतळाकडे रवाना झालेले आहेत। त्यांनी दुबई सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले।